समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोणत्याही क्षेत्रात मोठे काम उभे राहण्यासाठी आत्मविश्वासाने प्रचंड कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे असं मत निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केलं आहे। खडाव तालुक्यातील कदमवाडी येथे हायक्रेस्ट टेलरचे संस्थापक भालचंद्र कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, ॲडव्होकेट संतोष पवार, योगेश जाधव, डॉक्टर महेश पाणे, रवींद्र खाडे, छावा संघटनेचे कदम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांमध्ये चांगली क्षमता असते, मात्र योग्य दिशा आणि मार्गदर्शनाअभावी सुरुवातीच्या काळात दिशाहीन प्रवास सुरू असतो। कालांतराने अनुभवाच्या जोरावर यशाचा मार्ग सापडतो, मात्र तोपर्यंत युवकांनी प्रामाणिकपणे कष्ट घेणे गरजेचे आहे। अभय जगताप म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला प्रस्थापिता विरोधात संघर्ष करताना मोठा त्रास सहन करावा लागतो, मात्र या त्रासाला सामोरे जाऊन सलाखून जाणारेच यशस्वी होतात। नंदकुमार मोरे यांनी भालचंद्र कदम यांच्या आजपर्यंत नोकरी व्यवसाय करत जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलंय। यावेळी सर्वच वक्त्यांनी भालचंद्र कदम यांनी हायक्रेस्टच्या शाखा विस्ताराचं मनापासून कौतुक केलं, तसेच कदम यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। माजी उपसरपंच संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले, शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले, धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। कार्यक्रमास युवकचे तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट रोहन जाधव, राजूशेठ जुगदर, महेश कदम, सरपंच महेंद्र देशमुख, व्यासदेव पवार, रवींद्र मोरे, संदीप गोडसे, सागर पवार, बाळासाहेब पोळ, संतोष बागल, तुषार देशमुख, शंकर इंगळे, अमोल मोरे, दत्तूकाका घारगे, वैभव पाटील, गणेश शितोळे, गोरख कदम, शुभम शिंदे, दिलीप घाडगे, प्राध्यापक कदम आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। एका वस्तीतून वाडीतून आपली वेगळी ओळख करण्यासाठी भालचंद्रांनी जो आतापर्यंत त्याच्या आयुष्याचा वाटचाल प्रवास केलेला आहे, त्या प्रवासामध्ये त्यांनी आता केलेली व्यवसायाची भरभराट आपल्या सर्वांना दिसते। निश्चितपणाने त्याच्यामध्ये खूप चांगलं काम त्यांनी उभा केलेलं आहे। साताऱ्याला एक हायटोनची अतिशय चांगली ब्रँच सुरू केलेली आहे, त्यानंतर बिट्याला सुरू केले, बार्शीला सुरू केले, आणि मी आता त्याच्याशी बोलत होतो, अकलूज आणि सांगलीला सुद्धा नव्यानं 2 ब्रँचेस ते सुरू करतायत। हे करत असताना जे प्रचंड कष्ट आणि नियोजन त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे। बाकी नव्यानं ज्या 2 ब्रँचेस होत आहेत त्या ठिकाणी फ्रँचायझी मॉडेल उपलब्ध करून द्यायचा त्यांचा विचार आहे। म्हणजे शिलाईच्या क्षेत्रामध्ये जे अत्याधुनिक असं तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान ग्रामीण भागातील आमच्या युवक सहकार्यानं आत्मसात करावं आणि त्यांना ते फ्रँचायझी मॉडेल म्हणून उपलब्ध करून द्यावं, ही भालचंदच्या कामाची पोचपावती आहे, आणि म्हणून त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो। व्यवसाय करत असताना नफा तोटा निश्चितपणाने बघितला जातो, पण त्याचबरोबर कॉम्पिटिशनमध्ये ज्यावेळेला आपण उतरतो त्यावेळेला इतरांच्या पेक्षा आपण अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देतो, त्याच वेळेला आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकतो, अशी आत्ताची परिस्थिती आहे। अभयदादा त्या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत, भालचंद्र शिलाईच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत, आणि ते करत असताना इतरांच्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याला वेगळी वाट शोधायला पाहिजे। लोकांना वाटलं पाहिजे की हायटोनला जाऊनच आपण कपडे शिवायला पाहिजेत। याच्यासाठी लोकांशी आपल्या असलेला संवाद, त्यांना दिली जाणारी वेळेवरती सेवा आणि ज्या गुणवत्तेचं शिलाई होते, ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या जातात, आणि त्यासाठी आवश्यक असलेली मॅनपॉवर, त्याची योग्य असलेली मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात। मी पाहिलं आता नंदूदादा जेव्हा सांगत होते भालचंद्रचा जीवन प्रवास, त्याला एक शासकीय अधिकारी व्हायचं होतं, ते जमलं नाही, प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी केली आणि त्यानंतर व्यवसायात आला। भालचंद्र, तुझी स्टोरी ऐकताना मला वाटत होतं माझी स्टोरी सांगायला लागलीत। सेम तुझ्यासारखीच परिस्थिती आहे, आणि आता उद्योगानंतर पुढची स्टेप पण तुझी माझी सारखीच आहे, फक्त तुझ्या एक स्टेप पुढं आहे, आणि प्रस्थापितांशी लढताना संघर्ष करतोय। तुझ्याही वाटणीला राजकीय आपलं अस्तित्व निर्माण करताना प्रचंड संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे, आणि मला नक्की खात्री आहे तू ज्या पद्धतीचं सामाजिक कार्य करतोय त्या पद्धतीनं तू लवकरच राजकारणात सुद्धा स्वतःचा एक चांगला ठसा उमटवशील
आणि त्यासाठी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडून, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून तुला मी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुझ्या भावी राजकीय सामाजिक कारकिर्दीस आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। साहेब, भालचंद्र हा आमचा अतिशय जवळचा स्नेही। भालचंद्रनं सुरुवात अतिशय शून्यातून सुरुवात केली। भालचंद्रनं अगोदर शासकीय नोकरीसाठी खूप सारे प्रयत्न केले आणि प्रयत्नात यश आले नाही। यानंतर एका नामांकित व्यवस्थापन कंपनीत त्यांनी जॉईन केलं, पण भालचंद्रचा पिंड हा नोकरी करण्यासारखा कधीच दिसला नाही। खरं तर त्याला उच्चपदस्थ अधिकारी बनायचं होतं, परंतु कधी कधी नीतीला एखादी गोष्ट मान्य नसती आणि चांगलं काहीतरी घडण्यासाठी काहीतरी आपल्याला वाटतं की चुकतंय, परंतु भालचंद्र मधला एक चांगला गुण, जो लोकांना, जो मित्रांना, जो सर्व सहकार्यांना एकत्रित करू पाहणारा, नोकरीतही काही दिवस रमला, परंतु नोकरीतलं विश्व पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नोकरी ही एक संकुचित भावना आहे, व्यापार ही अतिशय मोठी भावना आहे। आणि मग एक चांगल्या पगाराच्या नोकरीला सोडून उद्योग व्यवसायात त्यांनी आपलं पाऊल टाकलं। गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी सातारा इथं त्यांनी हायटेक टेलर्स या नावानं आपली पहिली शाखा सुरू केली आणि त्याच्यावरच ते थांबले नाहीत। त्यांनी विटा येथे दुसरी शाखा सुरू केली। आता मार्च महिन्यामध्ये त्यांनी बार्शी येथे सुद्धा तिसरी शाखा सुरू केली। अतिशय व्यवसायामध्ये चांगलं काम त्यांनी उभं केलेलं आहे। आणि साहेब, नुसतं व्यवसायातच नाही तर व्यवसायाबरोबर समाजकारण, राजकारण यामध्ये भालचंद्र अतिशय सक्षम आणि सक्रिय असतोय। भालचंद्रचा एक स्वभाव अतिशय साहेब चांगला आहे की एकदा शब्द दिला की तो बदलणार नाही, मग किती अडचणी होती। माझ्या बरोबर राहण्यासाठी त्यांना खूप काही। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, कदमवाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।